पहलवान कृष्णा कोटकरचे कुस्ती आणि जुडो क्रीडा स्पर्धांमध्ये दुहेरी यश. ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये एकाच वेळी 2 खेळांमध्ये खेळणारे अष्टपैलू खेळाडू आपणाला पाहायला मिळतात. तसेच सांगलीमध्ये झालेल्या कुस्ती आणि जुडो या 2 वेगवेगळ्या खेळांमध्ये मिरजेच्या कृष्णा कोटकरने बाजी मारली आहे. मिरज येथील 17 वर्षीय अष्टपैलू खेळाडू पहलवान कृष्णा कोटकरने दिनांक 14 आणि 15 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती आणि जिल्हास्तरीय शालेय जुडो स्पर्धा या दोन्ही खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून 2 वेगवेगळ्या खेळांमध्ये यश संपादन केलं आहे. 14 सप्टेंबर 24 रोजी सांगली येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय जुडो स्पर्धेमध्ये 92 किलो वजन गटामध्ये पहलवान कृष्णा कोटकरने सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विजयामुळे त्याला राज्यस्तरीय जुडो चॅम्पियनशिपमध्ये सांगलीचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असून राज्यात आणि नॅशनलपर्यंत सांगलीचं नाव गाजवण्याची जबाबदारी त्याच्यावर आली आहे. याचबरोबर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ पुणे आयोजित राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून त्याने सांगली जिल्ह्यात 2रा क्रमांक पटकावला आहे. पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील निवड प्रक्रियेसाठी ही स्पर्धा येथील वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली येथे पार पडली. 87 किलो वजन गटामध्ये स्पर्धा करत कृष्णाने अंतिम फेरी गाठली आहे. या अटीतटीच्या कुस्तीमध्ये दोन्ही पहलवानांनी उत्कृष्ट खेळाचं सादरीकरण करत सांगलीच्या कुस्ती शौकीनांना नेत्रदीपक आनंद दिला. फक्त 1 गुणाच्या फरकाने या कुस्तीचा अखेर झाला. कुस्ती मॅटवर आपली ताकद आणि दृढनिश्चय दाखवून कृष्णाने जिल्ह्यात 2रं स्थान मिळवलं. पहलवान कृष्णा कोटकर हा कोरे तालीम मिरज येथे मातीतील कुस्ती आणि दिग्विजय कुस्ती केंद्र बेडग येथे मॅटवरील कुस्ती आणि जुडोचा सराव करत आहे. त्याने त्याच्या या यशाचे श्रेय वस्ताद मलगोंडा पाटील, पहलवान युवराज पाटील, कोरे तालीम मिरज आणि वस्ताद भीमराव शिंदे, पहलवान सचिन शिंदे आणि पहलवान नितीन शिंदे बेडग यांना दिलं आहे. कृष्णाने आपले पालक आणि मार्गदर्शक यांना आपला विजय समर्पित करताना त्यांची मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. कृष्णाच्या कुस्ती आणि जुदो या दोन्ही खेळातील अष्टपैलू कामगिरीने त्याला एक उगवता खेळाडू बनवला आहे आणि त्याचे सर्व खेळप्रेमी त्याची राज्यस्तरावर होणाऱ्या जुदो चॅम्पियनशिपची आतुरतेनं वाट पाहत आहेत. त्याला शुभेच्छा देत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.